नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 याकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच मानसशास्त्र ओके यावर आधारित विद्यार्थी मित्र उपयोजनात्मक प्रश्न यामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 करता आतापर्यंत टीईटी परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले झाले होते असे एकूण 50 प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्र। बघा, अतिशय महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब देखील करायचा आहे। बघा, आजच्या व्हिडिओमधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। मानसशास्त्राची वर्तन अभ्यासणारे शास्त्र ही व्याख्या खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे? बघा, या ठिकाणी मानसशास्त्राची वर्तन अभ्यासणारे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या कोणी केलेली आहे? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, तर वर्तन अभ्यासणारे शास्त्राची व्याख्या ही कोणी केलेली आहे? तर ही वॅटसन यांनी केलेली आहे। तर जे.बी. वॅटसन ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी जे.बी. वॅटसन यांना वर्तनवादाचे जनक म्हणतात। काय म्हणतात यांना? जे.बी. वॅटसन यांना वर्तनवादाचे जनक देखील मानले जाते। त्यांनी मानसशास्त्राला केवळ मन आणि आत्म्याचा अभ्यास न मानता निरीक्षणात्मक बाह्य वर्तनाचा अभ्यास करणारे विज्ञान असे म्हटलेलं आहे। बघा या ठिकाणी आत्म्याचा अभ्यास म्हटलं, या ठिकाणी कोणाचा आहे आत्म्याचा अभ्यास? ही संकल्पना कोणाची आहे? अरिस्टॉटल यांची। ओके, आत्म्याचा अभ्यास अरिस्टॉटल, मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मॅकडुगल यांनी केलेली आहे। मनाचा अभ्यास करणारे शास्त्र ते मानसशास्त्राची व्याख्या मॅकडुगल यांनी केली आहे। मात्र वर्तनाचा अभ्यास म्हटलं तर या ठिकाणी जे.बी. वॅटसन यांनी म्हटले आहे, त्यामुळे ऑप्शन नंबर जे.बी. वॅटसन बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा विद्यार्थी मित्र, परीक्षेला फार कमी अवधी शिल्लक आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट ठिकाणी प्रश्न आणि उत्तर या ठिकाणी घेणार आहोत। ऑप्शन मदत आपण घेणार नाही या विद्यार्थी मित्र या व्हिडिओमध्ये। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा। जीन पियाजे यांच्या बोधात्मक विकास उपपत्तीनुसार मुले कोणत्या अवस्थेत अमूर्त विचार करण्यास सुरुवात करतात? ओके, बघा कुठली अवस्था आहे? तर ती आहे औपचारिक क्रियात्मक अवस्था। ओके, फॉर्मल ऑपरेशन स्टेज ज्याला आपण म्हणतो। हे बघा, ही जी अवस्था असते ही 11 वर्षानंतर सुरू होते विद्यार्थी मित्र। या काळात मुले समोर वस्तू नसतानाही काल्पनिक, तार्किक आणि अमूर्त संकल्पनावरती विचार करण्यास सक्षम असतात। बघा कशावर? काल्पनिक, तार्किक आणि अमूर्त संकल्पनावर विचार करण्यास असतात, हे औपचारिक क्रियात्मक अवस्थेमध्ये असतात। यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न काय? अध्ययनाचा अभिजात अभिसंधान ओके क्लासिकल कंडिशनिंग हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ओके, हा सिद्धांत म्हणजेच काय? ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे? अभिजात अभिसंधान ही उपपत्ती कोणी मांडलेली आहे? विद्यार्थी मित्र, अभिजात अभिसंधान आहे पॅव्लॉन यांची, इव्हान पॅव्लॉन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, इव्हान पॅव्लॉन हे कोणत्या देशाचे? हे रशियाचे या ठिकाणी मानसशास्त्रज्ञ होते विद्यार्थी मित्र। बघा, इव्हान पॅव्लॉन यांनी कुत्र्यावर प्रयोग केला। ओके, कशावर? कुत्र्यावरती प्रयोग केला होता यांनी, कुत्र्यावर प्रयोग केला। नैसर्गिक उद्दीपक म्हणजेच अन्न आणि कृत्रिम उद्दीपक म्हणजे घंटीचा आवाज याद्वारे ते अभिसंधान त्यांनी घडून आणले होते। याद्वारे त्यांनी काय? तर याद्वारे त्यांनी अभिसंधान जे आहे ते घडून आणले होते विद्यार्थी मित्र। यानंतर बघा, यानंतर बी.एफ. स्किनर। ओके, स्किनर काय? स्किनरने स्किनरचा होता कबूतर। ओके, स्किनरने कशावर प्रयोग केला होता? तर कबुतरावरती प्रयोग स्किनरने केला होता। एडवर्ड थॉर्नडाईकची काय होती? मांजर, मांजरवरती यांनी केला होता। यांचा कोणता? साधक अभिसंधान। ओके, बघा विद्यार्थी मित्र, त्यानंतर या ठिकाणी बघा कोहलरचा काय? या ठिकाणी माकड होतं, कोहलरनी माकडावरती प्रयोग केला होता। ओके, कोहलर यांचा कुठला होता? तर कोहलर यांचा समष्टिवादी म्हणजे समाकारवादी उत्पत्ती होती। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, अध्यापनाच्या प्रकल्प पद्धतीचे म्हणजे प्रोजेक्ट मेथडचे मुख्य प्रवर्तक आणि जनक कोण आहेत? ओके, बघा ऑप्शन बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, डॉक्टर ब्लूम, किलपॅट्रिक, जॉन ड्यू आणि रुसो। तर या ठिकाणी कोण होते? किलपॅट्रिक हे होते। ओके, ऑप्शन नंबर बी विल्यम किलपॅट्रिक हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा या ठिकाणी जॉन ड्यू यांच्या कार्यवादाच्या विचारसरणीतून प्रेरणा घेऊन शिष्य विल्यम किलपॅट्रिक यांनी प्रकल्प पद्धती विकसित केली, जी कृतीतून शिक्षण म्हणतात। काय म्हणतात याला? प्रकल्प पद्धतीला तर कृतीतून शिक्षण, कृतीतून शिक्षण हे यामध्ये आहे। यानंतर पुढील प्रश्न बघा, बालकाचा बुद्ध्यांक म्हणजेच IQ जे असतो हा काढण्याचे अचूक सूत्र कोणते? हा प्रश्न खूप वेळा परीक्षेमध्ये आला विद्यार्थी मित्र। तर बघा अचूक वय काय या ठिकाणी? तर मानसिक वय भागिले शारीरिक वय। ओके, मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणाकारामध्ये 100 या ठिकाणी आहे। ओके, मेंटल एज त्यानंतर क्रोनोलॉजिकल एज इंटू 100 या ठिकाणी बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र। ओके, हे काय? बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र आहे। बघा विल्यम स्टर यांनी ही संकल्पना दिली, टर्मन यांनी या सूत्राचा वापर केला। ओके, विल्यम स्टर संकल्पना दिली आणि हे जे सूत्र आहे बुद्ध्यांक काढण्याचं सूत्र याचा वापर कोणी केला? टर्मन यांनी केला आणि यात मानसिक वयाला प्रत्यक्ष शारीरिक वयाने भागून 100 दिले जाते। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय? शालेय विद्यार्थ्यांमध्ये आढळणारा डिस्लेक्सिया। ओके, बघा या ठिकाणी काय? डिस्लेक्सिया हा
दोष आहे हा दोष प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? डिस्लेक्सिया हा दोष कशाशी संबंधित आहे असा प्रश्न आहे. तर हा जो आहे विद्यार्थी मित्र वाचन आणि आकलन दोषाशी संबंधित आहे. ओके, वाचन आणि आकलन दोष ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, डिस्लेक्सिया आजार असलेल्या मुलांना अक्षरे ओळखण्यात, शब्दांचे उच्चार करण्यात आणि अस्खलित वाचन करण्यात अडचण जाते. म्हणजेच काय, तर बघा हे झाले. आणि त्यानंतर लेखन कौशल्य जे होतं, ओके, स्पेशल जर लेखन कौशल्य म्हटलं तर लेखन कौशल्यासंदर्भात जे अडचणी असतात, ओके, जो दोष आहे, तर लेखन दोषाला डिस्ग्राफिया आणि गणितीय दोषाला डिस्कॅल्युसिया असे म्हणतात. ओके, चला क्लिअर आहे. तर बघा विद्यार्थी मित्र, हा जो पॉईंट आहे हा IMP पॉईंट आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. ओके, सर्वांनी हा पॉईंट नोट डाऊन करून घ्यायचा आहे. बघा, लेखन दोष असेल तर डिस्ग्राफिया आणि गणितीय दोष असेल तर डिस्कॅल्युसिया. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर ही PDF मिळवण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे. तुम्हाला ही लिंक पाठवून दिल्या जाईल. ओके, ही PDF तुम्हाला पाहिजे तर कमेंटमध्ये मेसेज करायचा आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोहलर यांनी मर्मदृष्टी, ओके, मर्मदृष्टीमुळे प्राण्यांमध्ये कशी विकसित होते हे सिद्ध करण्यासाठी कोणत्या प्राण्यावर प्रयोग केला? मी यापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं, यांनी चिंपांझी वानरावरती प्रयोग केला होता. ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, याचं नाव काय होतं? या माकडाचं नाव होतं विद्यार्थी मित्र सुलतान. ओके, यांनी सुलतान नावाच्या चिंपांझी माकडावरती हा प्रयोग केला होता. ओके, चिंपांझी वानर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, या ठिकाणी कोहलर यांनी सुलतान नावाच्या बुद्धिमान चिंपांझीवर हा प्रयोग केला. यामध्ये त्यांनी समस्येचे पूर्ण आकलन होऊन अचानक मिळणारा उपाय म्हणजे काय, मर्मदृष्टीद्वारे अध्ययन, ओके, इन्साइट लर्निंग असे म्हणतात, हे यामध्ये सांगितलेलं आहे. ओके, IMP सुलतान हे लक्षात असू द्या विद्यार्थी मित्र. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा काय आहे विद्यार्थी मित्र, अध्यापनाची उद्गामी पद्धती, ओके, म्हणजे इंडक्टिव्ह मेथड खालीलपैकी कोणत्या सूत्राचा अवलंब करते? ओके, उद्गामी पद्धती कोणत्या सूत्राचा अवलंब करते? तर विद्यार्थी मित्र, उद्गामी पद्धती ही विशेषाकडून सामान्यकडे म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे या सूत्राचा अवलंब करते. त्यामुळे ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, उद्गामी पद्धती शिक्षण प्रथम काय करतो, अनेक विशिष्ट उदाहरणे विद्यार्थ्यांसमोर मांडतात आणि विद्यार्थी त्यांचे निरीक्षण करून स्वतः सामान्य नियम आणि व्याख्या त्या ठिकाणी तयार करत असतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानवी विकासाची शीर पादाभिमुख दिशा, ओके, काय दर्शवते? तर काय असे विद्यार्थी मित्र, शीर म्हणजे काय, डोके, आणि पाय म्हणजे पाद म्हणजे या ठिकाणी पाय, म्हणजे डोक्याकडून पायाकडे. ओके, विकास असतो डोक्याकडून पायाच्या दिशेने, म्हणजे ऑप्शन नंबर ब विकास डोक्याकडून पायाच्या दिशेने होतो हे सांगते. ओके, या नियमानुसार काय, बालकाच्या शरीराचा विकास हा प्रथमच काय आणि नियंत्रण प्रथम डोक्याच्या भागाकडून सुरू होते आणि हळूहळू खाली पायाच्या बोटापर्यंत पोहोचते, हे त्यामध्ये सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, थॉर्नडाईक यांच्या प्रयत्न प्रमाद, ओके, ट्रायल अँड एरर उत्पत्तीमधील 3 मुख्य नियमांमध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश होत नाही म्हटलं? ओके, या ठिकाणी विद्यार्थी मित्र समावेश होत नाही म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र बघा, अनुकरणाचा होत नाही. ओके, अनुकरणाचा होत नसतो. बाकी सजेचा नियम आहे, पण सरावाचा आहे आणि परिणामाचा, हे तीनही नियम जे आहेत, ओके, हे जे इतर तीनही नियम आहेत, हे तीनही नियम हे थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमाद उत्पत्तीमध्ये येतात. ओके, हे काय, हे थॉर्नडाईकच्या प्रयत्न प्रमादमध्ये येत आहेत. प्रयत्न प्रमाद. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, समावेशी शिक्षणाचा, ओके, इन्क्लुझिव्ह एज्युकेशनचा हेतू काय आहे? तर बघा, याचा हेतू काय, तर सामान्य आणि विशेष गरजा असणाऱ्या दिव्यांग सर्व बालकांना एकाच छताखाली शिक्षण देणे. बघा, सामान्य बालके, दिव्यांग बालके या सर्वांना एकाच छताखाली शिक्षण देणे हा याचा मुख्य हेतू आहे. ओके, बघा, यामध्ये काय होतं विद्यार्थी मित्र, समावेशी शिक्षणात कोणत्याही भेदभावाशिवाय सर्व बालकांना एकत्रित मुख्य प्रवाहातील शाळेत शिकवण्याचा अधिकार हा दिला जातो. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानवी व्यक्तिमत्वाचे इदम, अहम आणि अतिहम, ओके, म्हणजे काय, इगो, ID, इगो आणि सुपर इगो हे 3 स्तर कोणी सांगितले? हे 3 स्तर कोणी सांगितले आहे? अगदी IMP असा हा प्रश्न आहे, सर्वांनी नोट डाऊन करून घ्यायचा आहे. तर सिग्मंड फ्राइड यांनी हे सांगितले आहे. तर ऑप्शन नंबर सी सिग्मंड फ्राइड हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. बघा, मनोविश्लेषणवादाचे, ओके, मनोविश्लेषणवादाचे जनक सिग्मंड फ्राइड यांना म्हणतात. यांनी मनाचे आणि व्यक्तिमत्वाचे 3 रचनात्मक जे आहेत स्पष्ट केलेले आहेत. ओके, कोणकोणत्या याच्यामध्ये, एक येतं ID, ओके, म्हणजे काय, इदम, त्यानंतर इगो, इगो म्हणजे अहमपणा, ओके, त्यानंतर अतिअहम म्हणजे सुपर इगो. हा कोणी सांगितलं? तर हा सिग्मंड फ्राइड यांनी सांगितलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, स्टॅनले हॉल यांनी मानवी विकासाच्या कोणत्या अवस्थेला वादळ किंवा तणावाचा काळ म्हटलेला आहे? ओके,
वादळ किंवा तणावाचा काळ हे कशाला म्हणतात, तर हे कुमारावस्थेला म्हणतात. ओके, कुमारावस्था जी असते त्याला म्हणतात. त्यामुळे ऑप्शन नंबर सी किशोरावस्था किंवा कुमारावस्था. ओके, ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. याचे काय असते तर 12 ते 18 वर्ष. ओके, काय होतो तर या अवस्थेत 12 ते 18 वर्षापर्यंत काय होणार, तीव्र शारीरिक, मानसिक आणि संप्रेरकीय हार्मोनियल बदलामुळे मुलांमध्ये काय भावनिक आंदोलने निर्माण होत असतात. ओके, भावनिक आंदोलने त्या ठिकाणी निर्माण होतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला ही PDF डाउनलोड करता येईल. ओके, चला यानंतर बघा, बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत थेअरी ऑफ मल्टिपल इंटेलिजन्स कोणी मांडला. ओके, तर बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत जो आहे हा हॉवर्ड गार्डनर यांनी मांडलाय. ऑप्शन नंबर ए हॉवर्ड गार्डनर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा हॉवर्ड गार्डनर यांनी स्पष्ट केलेली बुद्धिमत्ता ही एकच घटक नसून ही संगीतात्मक, भाषिक, तार्किक, शारीरिक, गतिसंवेदिक अशा किती आहेत, अशा विविध प्रकारच्या स्वतंत्र बुद्धिमत्ता माणसाकडे असू शकतात असं त्यांचं म्हणणं आहे. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र, चार्ल्स स्पियरमन यांची काय द्विघटक, अल्फ्रेड बिने यांनी 120 घटक सांगितले आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत, सामाजिक सांस्कृतिक विकास सिद्धांत ओके खालीलपैकी कोणाशी संबंधित आहे, तर हा आहे लेव वायगोस्की यांच्या संबंधित, म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा वायगोस्की यांच्या मते मुले जी असतात मते काय तर बालकाच्या बोधात्मक विकासात समाज, संस्कृती आणि भाषा, ओके ZPD या संकल्पना येतात. समाज, संस्कृती आणि भाषा यालाच काय म्हणतात, ZPD. ओके, झेड ऑफ प्रोक्सिमल डेव्हलपमेंट. ओके, ही अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावते. यानंतर बघा, बाइंडिंग म्हणजेच काय साधक अभिसंधान या सिद्धांताचा प्रयोग स्किनर यांनी प्रामुख्याने कोणत्या प्रयोगावर केला. ओके, स्किनरनं कशावर केला होता, तर हा प्रयोग प्रामुख्याने उंदीर आणि कबुतरावरती केला होता. ऑप्शन नंबर बी उंदीर आणि कबूतर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा स्किनर यांनी हा प्रयोग करताना काय केलं, त्यांनी एक स्किनर बॉक्स तयार करून त्यात उंदीर आणि कबूतरावर प्रयोग केले आणि हे सिद्ध केले की प्रबलन म्हणजे आहे मिळवण्यास वर्तनाच्या परावृत्तीची गरज असते. ओके, प्रबलन मिळवण्यासाठी काय तर वर्तनाच्या पुनरावृत्तीची त्या ठिकाणी गरज असते असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, नैतिक विकासाची उपपत्ती ओके थेअरी ऑफ मोरल डेव्हलपमेंट खालीलपैकी कोणी मांडली, नैतिक विकास लॉरेन्स कोहलबर्ग. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा लॉरेन्स कोहलबर्ग यांनी काय त्यांच्या मते बालकांच्या नैतिक विकासाचे 3 स्तर आहेत आणि 6 टप्पे आहे. या प्रसिद्ध काय अँझायटी कोंडी ओके अशी या कथा त्या ठिकाणी वापरली जाते. यानंतर बघा, अध्ययन संक्रमण रिकामी जागा म्हणजे काय. ओके, अध्ययन संक्रमण म्हणजे काय, तर अध्ययन संक्रमण म्हणजे काय तर एका परिस्थितीत मिळवलेले ज्ञान दुसऱ्या परिस्थितीमध्ये मिळवता आणि वापरता येणे याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी याचं स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा, पूर्वी केलेले अध्ययन जेव्हा नवीन अध्ययनावर प्रभाव टाकते, उदाहरणार्थ सायकल शिकण्याचं काय स्कूटर चालवण्यास मदत होते, याला अध्ययन संक्रमण असे म्हणतात. धनात्मक, ऋणात्मक आणि शून्य असे त्या पद्धतीने असू शकते. असे याचे 3 प्रकार जे आहे ते पडतात. नोम चॉक्सी यांचा सिद्धांत मानवी विकासाच्या कोणत्या क्षेत्राशी जोडलेला आहे. बघा, नोम चॉक्सी यांचा जो मानवी विकासाचा सिद्धांत आहे हा कोणत्या क्षेत्रात जोडलेला आहे, तर हा भाषा आणि विकास. ओके, म्हणजे काय भाषा विकासाशी संबंधित आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी लँग्वेज डेव्हलपमेंट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, चॉम्स्की यांच्या मते काय मनुष्यामध्ये भाषा विकासाची उपजत किंवा जन्मजात क्षमता असते ज्याला LAD असे म्हणतात. ओके, चॉम्स्की यांनी LAD लँग्वेज डेव्हलपमेंट या संदर्भात आहे. बघा, लँग्वेज ॲक्विजिशन डिव्हाइस असं म्हटलेलं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूक्ष्म अध्यापन मायक्रो टीचिंगचा मुख्य उद्देश काय आहे. बघा, सूक्ष्म अध्यापनाचा मुख्य उद्देश काय असं यामध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे विद्यार्थी मित्र. बघा, तर काय आहे तर शिक्षक प्रशिक्षणामध्ये ओके शिक्षक प्रशिक्षणार्थीमध्ये विशिष्ट अध्यापन कौशल्यांचा विकास करणे हे याचा मुख्य उद्देश आहे. ओके, बघा सूक्ष्म अध्यापनाचा काय शिक्षक प्रशिक्षणार्थीमध्ये विशिष्ट अध्यापनाचा कौशल्यांचा विकास करणे हा याचा उद्देश आहे. बघा, या ठिकाणी सूक्ष्म अध्यापन ही 5 ते 10 मिनिटाची प्रक्रिया असते. ओके, सूक्ष्म अध्यापन किती असते, हे 5 ते 10 मिनिटे असतात. ओके, 5 ते 10 मिनिटाची ही प्रक्रिया असते आणि यामध्ये विद्यार्थी मित्र सूक्ष्म अध्यापनामध्ये यामध्ये छात्र शिक्षकांना एका वेळी एकाच कौशल्यांचा उदाहरणार्थ फळा, लेखन किंवा प्रश्न कौशल्याचा सराव हा दिला जातो. ओके, एकाच वेळी एकच कौशल्य त्या ठिकाणी दाखवल्या जाते. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय आहे
बालकांच्या मनात निर्माण होणारी न्यूनगंडत्वाची भावना, ओके, बालकांच्या मनात निर्माण होणारी जी न्यूनगंडत्वाची भावना आहे, ओके, यावर सर्वात जास्त संशोधन कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी केले? कोणी केले आहे विद्यार्थी मित्र? तर यावरती आल्फ्रेड ॲडलर यांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर ए, आल्फ्रेड ॲडलर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, ॲडलर यांनी वैयक्तिक मानसशास्त्रज्ञ म्हटले जाते. ओके, यांना काय वैयक्तिक मानसशास्त्र मानले. यामध्ये मनुष्य हा जन्मतः अपूर्णतेकडून न्यूनगंड अनुभवतो आणि यावर मात करण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितलेले आहे. ओके, यावरती मात करण्याचा प्रयत्न करतो असे त्यांनी सांगितलेले आहे विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा कुठला विद्यार्थी मित्र. पुढील प्रश्न काय, खालीलपैकी कोणती पद्धत ही विद्यार्थी केंद्रित म्हणजे चाइल्ड सेंटर पद्धती आहे? ओके, कुठली पद्धत आहे जी विद्यार्थी केंद्रित पद्धती आहे? ऑप्शन बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी व्याख्यान, शोध आणि स्वयंशोधन, दिग्दर्शन आणि पाठांतर. तर या ठिकाणी विद्यार्थी केंद्रित असणारी पद्धती आहे ती म्हणजे शोध आणि स्वयंशोधन पद्धती. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा विद्यार्थी मित्र, ह्युरिस्टिक पद्धतीचे जनक जे आहे ते आर्मस्ट्रॉंग यांना म्हटले जाते. यामध्ये विद्यार्थी स्वतः शास्त्रज्ञाप्रमाणे शोध घेतो आणि ज्ञान मिळवतो, ज्यामुळे पूर्ण बालकेंद्रित पद्धती ही आहे. ओके, यामध्ये काय, ही पूर्णतः बालकेंद्रित अशी पद्धती आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न काय आहे, अध्ययन अक्षमता, ओके, लर्निंग डिसएबिलिटी हा शब्दप्रयोग सर्वात पहिल्यांदा कोणी केला? तर हा सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्र सॅम्युअल किर्क यांनी केला. ऑप्शन नंबर ए, सॅम्युअल किर्क हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, सॅम्युअल किर्क यांनी काय सांगितलंय तर 1963 मध्ये त्यांनी सॅम्युअल किर्क यांनी बुद्धिमत्ता सामान्य असूनही शिकण्यात, वाचण्यात किंवा लिहिण्यात मागे पडणाऱ्या मुलांसाठी लर्निंग डिसएबिलिटी ही संकल्पना मांडलेली आहे. ओके, बघा, बुद्धिमत्ता कशी आहे, सामान्य आहे, मात्र हे विद्यार्थी काय करतात, शिकण्यामध्ये, वाचण्यामध्ये आणि लिहिण्यामध्ये मागे पडतात. यांना काय म्हणतात, यांना अध्ययन अक्षमता आहे म्हणतात. काय म्हणतात यांना? अध्ययन अक्षमता. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घे बघा विद्यार्थी मित्र. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि सोबतच आपल्या व्हिडिओला लाईक करायला देखील विसरायचं नाही आहे. ओके, चला सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायचं आहे विद्यार्थी मित्र एक वेळ. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मरे, ओके, मरे यांनी विकसित केलेली TAT म्हणजेच काय, थेमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट, ओके, TAT, टॅट ज्याला आपण म्हणतो, ही चाचणी कशाच्या मोजमापासाठी वापरली जाते? ही चाचणी कशाच्या मोजमापासाठी वापरली जाते? बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, अभिरुची की अवधान? ही व्यक्तिमत्व म्हणजे पर्सनॅलिटीच्या या ठिकाणी काय, तर या ठिकाणी मोजमापासाठी वापरली जाते. त्यामुळे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, यानंतर पुढील प्रश्न बघा. तत्पूर्वी याचं स्पष्टीकरण देखील समजून घ्या. ही एक प्रक्षेपणात्मक चाचणी म्हणजे प्रोजेक्टिव्ह टेक्निक आहे. या चित्रांवरून कथा लिहिण्यास सांगून व्यक्ती काय, अंतर्मनातील भावना, व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन केले जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा, मॉस्लो यांनी गरजांच्या श्रेणीबद्ध उतरणीत म्हणजे श्रेणीबद्ध वर्गीकरणामध्ये सर्वोच्च स्थानी कोणती गरज मांडली आहे? सर्वोच्च स्थानी कोणती गरज या ठिकाणी त्यांनी मांडली आहे? तर सर्वोच्च स्थानी त्यांनी मांडली आहे विद्यार्थी मित्र वास्तविकरण, ज्याला आपण आत्मप्रचिती असे म्हणतो. ओके, ऑप्शन नंबर सी. ओके, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे, आत्मप्रचिती हे मांडलेलं आहे. ओके, आणि सगळ्यात खालच्या स्तरावर त्यांनी शारीरिक गरज ठेवली आहे. ओके, सर्वात खालच्या स्तरावरती काय, शारीरिक गरज ठेवली आहे. ओके, एका त्रिकोणाच्या आकृतीप्रमाणे त्यांनी गरजांचं वर्गीकरण त्या ठिकाणी केलेलं आहे. ओके, आत्म म्हणजे काय, वास्तविकरण होय. बघा, अब्राहम मॉस्लो यांनी मानवी प्रेरणेचा सिद्धांत मांडला. यावर पायाभूत स्तरावरती त्यांनी शारीरिक गरज ठेवली. ओके, म्हणजे काय, सर्वात खाली काय ठेवली त्यांनी, सर्वात खाली त्यांनी शारीरिक गरज ठेवली आहे आणि सर्वात वरच्या म्हणजे 5व्या स्तरावर यांनी आंतरिक क्षमतेची पूर्ण म्हणजे आत्मवास्तविकरण, याला आत्मप्रचिती आपण म्हणतो, तर या ठिकाणी ठेवलं आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना. चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, प्रश्न असा आहे की अध्ययन वक्र ज्याला लर्निंग कर्व म्हणतात यामधील पठार अवस्था काय दर्शवते? ओके, पठार अवस्था काय दर्शवत असते? तर पठार अवस्था विद्यार्थी मित्र काय दर्शवत असते बरं? तर पठार अवस्था ही अध्ययनात कोणतीही प्रगती न दिसणे, स्थिरावलेली प्रगती दाखवते, याला पठार अवस्था असे म्हणतात. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, यामध्ये नवीन कौशल्य शिकताना थकवा, कंटाळा आणि चुकीच्या पद्धतीमुळे काही काळासाठी काय होते, प्रगती थांबते. या रेषीय आलेखावरील सपाट भागाला पठार अवस्था असे म्हणतात. ओके, बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र अशा पद्धतीचा आलेख असतो, हा वर चढल्या अशात थांबतो आणि नंतर वर जातो. तर या ठिकाणी हा जो थांबलेला भाग आहे, ओके, हा जो थांबलेला भाग असतो याला काय म्हणतात, प्लेटिव्ह स्टेट म्हणजेच काय विद्यार्थी मित्र, पठारावस्था असे म्हटल्या जाते. यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न असा आहे की
अल्बर्ट बांदुरा यांनी खालीलपैकी कोणत्या सिद्धांताची मांडणी केली? बघा, अल्बर्ट बांदुरा यांनी कोणत्या सिद्धांताची मांडणी केली? तर अल्बर्ट बांदुरांचा विद्यार्थी मित्र सामाजिक अध्ययन सिद्धांत, सोशल लर्निंग थिअरी जो आहे अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेला आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बांदुरा यांनी बोबोडॉलचा प्रयोग केला. कोणता केला? त्यांनी बोबोडॉलचा प्रयोग केला. आणि यामध्ये काय, त्यांनी मुले समाजातील इतर वर्तनाचे निरीक्षण आणि अनुकरण करून शिकतात हे त्यांनी स्पष्ट केले. ओके, इतरांचं अनुकरण आणि निरीक्षण करून मुले शिकतात हे अल्बर्ट बांदुरा यांनी सिद्ध केलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, भावनिक बुद्धिमत्ता. बघा विद्यार्थी मित्र, भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे इमोशनल इंटेलिजन्स ही संकल्पना लोकप्रिय करण्याचे श्रेय कोणास जाते? तर हे श्रेय जाते विद्यार्थी मित्र बघा डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाला जाते. ओके, यांना काय म्हणतात? तर भावनिक बुद्धिमत्तेचे जनक देखील म्हणतात. भावनिक बुद्धिमत्तेचे जनक. डॅनियल गोलमन यांना म्हटले जाते. बघा, डॅनियल गोलमन यांनी 1995 मध्ये इमोशनल इंटेलिजन्स, ओके 1995 मध्ये काय, तर पहा इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकात लिहून ही संकल्पना जगभर प्रसिद्ध केली. त्यांच्यामध्ये आयुष्यातील यशासाठी IQ पेक्षा EQ, ओके म्हणजे काय, इमोशनल इंटेलिजन्स ही खूप महत्वाची आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, एडलर डेल, ओके काय, एडगर डेल यांच्या अनुभव शंकूनुसार ओके कोन ऑफ एक्सपिरियन्स यातील सर्वात परिणामकारक अनुभव कोणता आहे? ओके, सर्वात परिणामकारक अनुभव कोणता आहे? तर विद्यार्थी मित्रो, प्रत्यक्ष उद्देशपूर्ण कृती हा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय आहे तर प्रत्यक्ष उद्देशपूर्ण कृती हा सर्वात महत्त्वपूर्ण आहे. एडलर डेल यांचा जो अनुभव शंकू आहे त्यानुसार. बघा, यामध्ये त्यांनी काय सांगितलं, तर एडलर डेल यांच्या मते विद्यार्थी जेव्हा स्वतःची कृती करतो, अनुभव घेतो, त्या अध्ययनाचा टिकाऊपणा आणि परिणामकारकता यावर सर्वात जवळपास 90% असते. ओके, 90% यावरती अवलंबून असतो. यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय आहे? प्रश्न असा आहे की स्मरण म्हणजेच मेमरी याचा अचूक क्रम आपल्याला लावायचा आहे. ओके, अचूक क्रम. बघा, सगळ्यात पहिले काय होते? सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्र संकेतीकरण होते, त्यानंतर साठणीकरण आणि पुनरुज्जीवन. त्यामुळे ऑप्शन नंबर ए, ओके ऑप्शन नंबर ए हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सगळ्यात पहिला स्तर कोणता आहे? संकेतीकरण, साठवण आणि पुनरुज्जीवन. ओके, पहा यामध्ये विद्यार्थी मित्र कोणत्याही गोष्टीचे स्मरण होताना आधी मेंदूत काय, त्याची सांकेतिक रूपात ती माहिती साठवली जाते. मेंदूमध्ये काय, सांकेतिक रूपामध्ये ती माहिती काय होते, स्वीकारली जाते आणि ती साठवून ठेवली जाते. आणि शेवटी गरज पडेल, ओके या ठिकाणी साठवून ठेव. बघा, स्वीकारली, ओके संकेतीकरण झालं, त्यानंतर ती साठवून ठेवली आणि गरज पडली तेव्हा ती आठवली, म्हणजे काय, त्याचं पुनरुज्जीवन ही केल्या जात असते. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढचा प्रश्न काय, अनावधान किंवा लक्ष विचलित होणे, डिस्ट्रॅक्शन आणि डिस्ट्रॅक्शन ऑफ अटेन्शन याचे बाह्य कारण कोणते असू शकते? बाह्य कारण विचारले विद्यार्थी मित्र, तर वर्गाबाहेरील मोठा आवाज आणि गडबड हा बाहेरील कारण झालं. ऑप्शन नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. बघा, या ठिकाणी थकवा, अनाभिरुची, वेदना या अंतर्गत म्हणजे आहेत. तर बाहेरील मध्ये काय, आवाज, भडाचा प्रकाश हे बाह्य कारणे आहेत. यानंतर पुढील प्रश्न बघा, क्रिएटिव्ह, ओके क्रिएटिव्हिटी आणि सर्जनशीलतेचा संबंध प्रामुख्याने खालीलपैकी कशाशी असतो? ओके, क्रिएटिव्हिटी आणि सर्जनशीलता ज्या याचा संबंध हा प्रामुख्याने कशाशी आहे? बघा, तर प्रामुख्याने म्हटलं तर अपसारी विचार, ओके अपसारी विचार ज्या संबंध येतो, त्यामुळे ऑप्शन नंबर बी अपसारी विचार हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, अपसारी विचार म्हणजे एक समस्यावर वेगवेगळ्या दिशांनी नवनवीन उपायांचा विचार करणे आणि सर्जनशीलतेची पायाभूत व्याख्या आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न काय, डॉक्टर BS ब्लूम ओके यांच्या शैक्षणिक उद्दिष्टांच्या वर्गीकरणात खालीलपैकी कोणते क्षेत्र समाविष्ट नाही? ओके, समाविष्ट नाही म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी बघा डॉक्टर ब्लूम यांनी उद्दिष्टांचं जे वर्गीकरण केलं हे 3 भागात केलं. त्यापैकी नसणार कोणता आहे? तर आध्यात्मिक नाही सांगितलं. ओके, त्यांनी कोणता आहे? आध्यात्मिक सांगितलेलं नाही आहे आणि हेच या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, वर्गीकरणामध्ये डॉक्टर ब्लूम यांनी 3 क्षेत्र सांगितले होते, ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक. ओके, ज्ञानात्मक, भावनात्मक आणि क्रियात्मक या 3 भागात काय तर उद्दिष्टांचं वर्गीकरण करण्यात आलेलं होतं. ओके, उद्दिष्टांचे वर्गीकरण. ओके, पहा आता विद्यार्थी मित्र, डॉक्टर ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण 3 क्षेत्रामध्ये केले. डोके म्हणजे ज्ञानात्मक, हृदय म्हणजे भावात्मक आणि हात म्हणजे क्रियात्मक. ओके, बघा यामध्ये त्यांनी 3 सांगितलं, एक डोके ज्ञानात्मक, दुसरा आहे आपलं हृदय, हृदय म्हणजे भावना भावात्मक, आणि तिसरे आहे आपले हात, हाताद्वारे आपण क्रिया करतो म्हणजे क्रियात्मक. ओके, या टाईपचे हे 3
आहे. चला, यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढील प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, प्रगतिशील शिक्षण ओके प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन या संकल्पनेचे समर्थक खालीलपैकी कोण आहेत? तर विद्यार्थी मित्रो ऑप्शन नंबर ए जॉन डुई हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, जॉन डुई हे प्रगतिशील शिक्षण या संकल्पनेचे काय जनक आहेत. ओके, याचे समर्थक त्या ठिकाणी आहेत. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी जॉन डुई यांनी प्रगतिशील शिक्षणाचा पाया रचला. ओके, जॉन डुई यांनी काय प्रगतिशील शिक्षणाचा पाया रचला. त्यांच्या मते शिक्षण हे काय जीवनाची तयारी नसून संपूर्ण काय तर स्वतः जीवनच आहे आणि ते लोकशाही स्वरूपाचे असावे असं त्यांचं म्हणणं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, डिस्कॅल्क्युलिया ओके डिस्कॅल्क्युलिया हा दोष कशाशी संबंधित आहे? आपण यापूर्वी बघितलाय डिस्कॅल्क्युलिया ओके कॅल्क्युलेशन कॅल्क्युलिया मध्ये समजून घ्या कॅल्क्युलिया ओके CALCU या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो कॅल्क्युलेशन कशामध्ये येतं या गणितीय क्रियामध्ये येतं. ओके, कॅल्क्युलेशन कशामध्ये येतं गणितीय क्रिया. मग गणितीय संकल्पना आणि आकडेमोड समजण्याचा दोष ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर बी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. कॅल्क्युलिया हा शब्द कॅल्क्युलेटरवर गणना करून आलेला आहे. कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटरवर गणनेवरून हा शब्द आलेला आहे. या दोषात बालकाला गणितीय मूलभूत क्रिया बेरीज वजाबाकी आणि संख्या ओळखणे कठीण जाते. ओके, हे सर्व त्या ठिकाणी त्याला कठीण जाते. त्यानंतर बघा हर्बार्ट यांच्या पंचपदी अध्यापन पद्धती. ओके, हर्बार्ट यांची पंचपदी अध्यापन पद्धती यातील पहिला टप्पा कोणता आहे? ओके, यातील जो पहिला टप्पा आहे हा कोणता आहे विद्यार्थी मित्र हे बघायचा आहे. तर पहिला टप्पा आहे तो प्रस्तावना ऑप्शन नंबर बी. ओके, प्रिपरेशन इंट्रोडक्शन ज्याला आपण म्हणतो हा हर्बार्ट यांची जी कोणती आहे पंचपदी अध्यापन पद्धती आहे यामधील पहिला टप्पा आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा यांनी कोणकोणते सांगितले यामध्ये यांनी प्रस्तावना, विषय प्रतिपादन, तुलना, संकलन ज्याला आपण सामान्यीकरण आणि उपयोजन हे या ठिकाणी 5 सांगितलेली आहे. ओके, प्रथम स्थानी ठेवलेली आहे प्रस्तावना, द्वितीय आहे प्रतिपादन, तिसरा आहे तुलना, चौथा आहे संकलन. ओके, चौथा या ठिकाणी सामान्यीकरण आणि 5वा आहे उपाययोजना. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, बालक हा एक कोरा कागद आहे. ओके, बालक काय हा एक कोरा कागद आहे असते असं विधान कोणी आहे? हे प्रसिद्ध विधान कोणी केलं आहे? तर हे प्रसिद्ध विधान विद्यार्थी मित्र जॉन लॉक या मानसशास्त्रज्ञांनी केलेलं आहे. ऑप्शन नंबर बी जॉन लॉक हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके, बघा जॉन लॉक यांच्या या इंग्रज तत्ववेत्ता आहे यांनी काय म्हटलंय यांनी टॅब्युला रासा हा सिद्धांत मांडला. ओके, टॅब्युला रासा हा सिद्धांत मांडला ज्याने काय तर याचा अर्थ काय बालकाचे मन हे सुरुवातीला पूर्ण कोरे असते त्यावर अनुभवातून सर्व काही लिहिले जाते असं म्हटलेलं आहे. ओके, बालकाचे मन हे काय पूर्णतः कोरे असते त्यातून अनुभवातून लिहिल्या जाते असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, किंडर गार्डन ओके किंडर गार्डन पद्धतीचे जनक कोणाला मानले जाते? किंडर गार्डन पद्धतीचे जनक कोणाला मानले जाते? तर फ्रेडरिक फ्रोबेल. ओके, फ्रेडरिक फ्रोबेल यांना मानले जाते. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, किंडर गार्डन पद्धतीचे जनक हे आहेत. ओके, चला बघा जर्मन शिक्षण तज्ञ आहेत. हे एक जर्मन शिक्षण तज्ञ फ्रोबेल होते. यांनी 1837 मध्ये पहिली किंडर गार्टन म्हणजे बालोद्यान शाळा सुरू केली आणि या शाळेला बाग, शिक्षकाला माळी आणि बालकाला काय रोपट्याची भूमिका दिलेली आहे. ओके, बघा जी शाळा आहे ओके शाळेमध्ये असतो शिक्षक ओके आणि बालक 3 घटक असतात. यामध्ये यांनी शाळा म्हणजे काय शाळेला काय म्हटलंय शाळेला बाग म्हटलेला आहे, बगीचा म्हटलाय. शिक्षक खात्यातील काय शिक्षक खात्यातील माळी आहे आणि यातले बालक जे काही रोपटे आहेत. ओके, ही काय बालक हे काय तर रोपटे अशी भूमिका या ठिकाणी उपमा हे दिल्ली आहे. ओके, किंडर गार्टन अध्यापन पद्धतीमध्ये. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, प्रश्न काय आहे संरक्षणात्मक यंत्रणा ओके डिफेन्सिव्ह मेकॅनिझम्स हा प्रकार जो आहे हा मानवी मनाच्या रक्षणासाठी वापरला जातो. हा प्रकार मानवी मनाच्या रक्षणासाठी वापरतो. काय वापरतो? इदम इगो अहम इदम आयडी अहम इगो अति अहम सुपर इगो की अबोध मन. तर या ठिकाणी अहम म्हणजे काय इगो ओके इगोच्या रक्षणासाठी वापरला जातो. इगोच्या रक्षणासाठी हा वापरला जातो विद्यार्थी मित्र. बघा जेव्हा व्यक्तीला तीव्र चिंता अपयशाचा सामना करावा लागतो तेव्हा तिचा इगो अहम जो असतो हा मानसिक संतुलन राखण्यासाठी नकद उदात्तीकरण विस्थापन आणि समर्थन यासारख्या संरक्षण यंत्रणेचा वापर हा करत असतो. यानंतर पुढील प्रश्न बघा अध्ययन उपपत्ती मध्ये क्षेत्र सिद्धांत ओके फील्ड थिअरी क्षेत्रीय उपपत्ती ही कोणी मांडलेली आहे? ओके, फील्ड थिअरीला काय म्हणतात याला क्षेत्रीय उपपत्ती असं म्हणतात याला. ओके, क्षेत्रीय उपपत्ती तर ही कोणी मांडलेली आहे विद्यार्थी मित्र?
तर क्षेत्रीय उत्पत्ती कर्ट लेविन यांनी मांडलेले ऑप्शन नंबर ए कर्ट लेविन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. कर्ट लेविन यांनी क्षेत्रीय उत्पत्ती मांडलेली आहे. बघा कर्ट लेविन यांनी स्पष्ट केले की व्यक्तीचे वर्तन हे तिच्या सभोवतालच्या मानसिक आणि सामाजिक पर्यावरणावर अवलंबून असते, ज्याला क्षेत्र सिद्धांत म्हणजे क्षेत्रीय उपपत्ती असं म्हटल्या जाते. यानंतर बघा पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय विद्यार्थी मित्र, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत ओके टू फॅक्टर थिअरी ऑफ इंटेलिजन्स कोणी मांडला? तर हा सिद्धांत कोणी मांडला विद्यार्थी मित्र? तर हा सिद्धांत चार्ल्स स्पियरमन यांनी मांडलेला आहे. ओके बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत चार्ल्स स्पियरमन यांनी मांडलेला आहे. यापूर्वी देखील आपण हा प्रश्न घेतला विद्यार्थी मित्र, खूप महत्वपूर्ण असा प्रश्न IMP असा हा प्रश्न आहे. ओके बघा चार्ल्स स्पियरमन यांनी काय 1904 मध्ये बुद्धिमत्तेचे 2 घटक असताना सांगितलंय, ज्यामध्ये एक सामान्य घटक ज्याला जी फॅक्टर म्हणजे हा उपजत असतो आणि विशिष्ट घटक यस फॅक्टर ज्याला म्हणतो हा अर्जित केला जातो. ओके बघा या पद्धतीने केलेला विद्यार्थी मित्र यांनी 2 घटक S1 आणि S2 आणि G या ठिकाणी का निर्माण केला जातो. ओकेच बघा या ठिकाणी सामान्य घटक असतात त्यामध्ये 2 प्रकार या उपजत केला जातो. ओके चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. वस्तुस्थैर्य ओके हे वैशिष्ट्य पियाजे यांच्या मते बालकामध्ये कोणत्या अवस्थेच्या शेवटी विकसित होते? ओके तर हे संवेदीकरण अवस्थेच्या शेवटी विकसित असते, ज्याला वस्तुस्थैर्य असे म्हणतात. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा जन्मापासून 18 ते 24 महिन्यापर्यंतच्या काळात मूल हे समजायला लागते की वस्तू डोळ्यासमोर आली की दूर झाली की तिचे अस्तित्व जगात कायम असते. ओके बघा एखादी वस्तू डोळ्यासमोर असून दूर झाली तर ती काय तरी देखील तिचं अस्तित्व जगात असते, याला वस्तुस्थैर्य असे म्हणतात. पियाजेचा हा सिद्धांत आहे. हे कधी म्हणजे तर संवेदीकरण अवस्थेमध्ये येतं विद्यार्थी मित्र. ओके संवेदीकरण अवस्थेमध्ये हे येतं. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे विद्यार्थी मित्र, तर विद्यार्थ्यांमध्ये सततचे ओके विद्यार्थ्यांमध्ये प्रगतीचे मूल्यमापन विद्यार्थ्यांमध्ये प्रगती जी आहे याचं मूल्यमापन करण्यासाठी सध्या कोणती पद्धती वापरली जाते? ओके सध्या कोणती पद्धती वापरली जाते? तर सध्या सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ही पद्धती वापरली जाते. सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन ही पद्धती वापरली जाते. त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर बी सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा शिक्षणाचा अधिकार RTE 2009 नुसार बालकाच्या केवळ शैक्षणिक नव्हे तर सह शैक्षणिक म्हणजे कला क्रीडा वर्तन अशा सर्व बाजूंचे वर्षभर मूल्यमापन करणे याला CCE होय. ओके म्हणजेच काय या ठिकाणी तर सातत्यपूर्ण सर्वकष मूल्यमापन होय. यानंतर पुढील प्रश्न बघा विद्यार्थी मित्र. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. अध्ययनाचे उद्दिष्ट निष्ठ निकष ठरवून शिक्षणाचे शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण कोणी केले आहे? तर हे बेंजामिन ब्लूम यांनी केले आहे. शैक्षणिक उद्दिष्टांचं वर्गीकरण हे बेंजामिन ब्लूम यांनी मांडलेलं आहे. बघा विद्यार्थी मित्र ब्लूम जे होते ब्लूम ओके डॉक्टर ब्लूम यांना म्हणतात, यांनी 1956 मध्ये बेंजामिन ब्लूम यांनी शैक्षणिक उद्दिष्टांचे वर्गीकरण मांडले आणि आजही जगभरात पाठ्य प्लॅन आणि प्रश्नपत्रिका तयार करताना ते वापरल्या जात असतात. ओके पहा यानंतर पुढील प्रश्न बघा. एका प्रसंगाचे अनुभवलेले अपयश विसरण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रात मोठी कामगिरी करणे या संरक्षण यंत्रणेला काय म्हणतात? तर याला विद्यार्थी मित्र पूर्तता किंवा भरपाई असे म्हणतात. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा यालाच काय आपण प्रक्षेपण असे देखील म्हणतो. ओके प्रक्षेपण. तादाम्य म्हणजे काय? तादाम्य म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढणे. ओके बघा तादाम्य म्हणजे काय विद्यार्थी मित्र तादाम्य म्हणजे काय तर मोठे व्यक्ती नेते ओके मोठे व्यक्ती नेते यांच्याशी आपला संबंध आहे असा दाखवणे. ओके विस्थापन म्हणजे काय एकाचा राग दुसऱ्यावर. विस्थापनात काय होतो एकाचा राग हा दुसऱ्यावर. चला बघा अभ्यासात मागे असलेला विद्यार्थी क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवून आणतो आणि आपले शैक्षणिक अपयश भरून काढतो. क्षतिपूर्ती भरपाई यंत्रणा म्हणजे त्या प्रक्षेपण असे म्हणतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय? अवयवांच्या रचनेत आणि आकारात होणारा बदल जो मोजता येतो याला मानसशास्त्रामध्ये काय म्हणतात? तर याला वाढ असे म्हणतात. काय म्हणतात? वाढ ग्रोथ. ओके बघा अवयवाची रचना याची काय वाचता येते आपल्या आकारात होणारा बदल जो मोजता येतो याला मानसशास्त्रीय भाषेमध्ये वाढ असे म्हणतात. वाढ ही प्रामुख्याने शारीरिक असते म्हणजे वजन उंची यामध्ये ही दिसते. ती परिणामात्मक ओके ही काय असते परिणामात्मक मोजता येते येण्याजोगी असते आणि हा गुण विकास जो असतो हा विकास गुणात्मक असतो. विकास जो आहे हा कसा असतो? विकास हा गुणात्मक असतो ज्यात सर्व बाजूंचा समावेश होतो. ओके बघा वाढ आणि विकास. ओके वाढ आणि विकास या दोन गोष्टी आहेत. यामध्ये
वाढ ही परिणामात मोजता येते, विकास हा कसा असतो, हा गुणात्मक. विकास काय ही गुणात्मक संकल्पना आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, गिलफर्ड यांनी बुद्धिमत्तेच्या विषयक संरचनेत एकूण किती घटक किंवा परिणामे सांगितली आहेत. ओके, बघा गिलफर्ड यांनी बुद्धिमत्तेच्या काय विषय संरचनेत एकूण किती घटक सांगितलेली आहेत. विद्यार्थी मित्र, एकूण यांनी घटक आणि परिणाम म्हटलं, या ठिकाणी त्यांनी 3 परिणाम सांगितले, या 3D मॉडेल आपण म्हणतो. ओके, 3 परिणामे सांगितले आहे. यामध्ये बघा, एक येतं आशय. ओके, आशय आहे. आशयानंतर दुसरा येतो क्रिया. आशयानंतर दुसरा काय, दुसरा आहे क्रिया. आणि तिसरा जो येतो तो येतो विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा परिणाम. ओके, प्रोडक्ट ज्याला आपण म्हणतो. असे 3 या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत. बघा, जेफी गिलफर्ड जे होते यांनी काय सांगितलं हे आपण समजून घेऊया. पहा विद्यार्थी मित्र, जेफी गिलफर्ड यांनी बुद्धिमत्तेचे त्रिमितीय मॉडेल दिले, ज्यात आशय, क्रिया आणि उद्दातित म्हणजे परिणाम याचा समावेश हा होतो. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, भाषिक सापेक्षतेचा दृष्टिकोन. ओके, भाषिक सापेक्षतेचा दृष्टिकोन म्हणजेच भाषा विचारांना दिशा देणे हा सिद्धांत कोणी मांडला. हा सिद्धांत वॉर्फ. ओके, बेंजामिन वॉर्फ यांनी मांडलेला आहे. ऑप्शन नंबर ए, बेंजामिन वॉर्फ हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. भाषिक सापेक्षतेचा सिद्धांत यांनी मांडला. सपीर वॉर्फ. ओके, या हायपोथिसनुसार एखाद्या भाषेची रचना त्या भाषेतील वक्त्यांचा विचार करण्याच्या पद्धतीवर आणि जगाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर प्रभाव पाडत असते. यानंतर पुढील प्रश्न बघा, अवधानाचा केंद्रीय आणि आंतरिक घटक खालीलपैकी कोणता आहे. तर अवधानाचा केंद्रीय आणि आंतरिक घटक कोणता आहे विद्यार्थी मित्र, तर अभिरुची आणि आवड हा केंद्रीय आणि अभिरित घटक आहे. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र तीव्रता, आकार आणि नवीनता हे बाह्य वस्तुनिष्ठ घटक आहे. तर आंतरिक आवड, अभिरुची जी असेल तर तिचे काय अवधान, लक्ष हे या गोष्टीवर लवकरच आकर्षित होत असते. ओके, लवकर त्या ठिकाणी आकर्षित होत असते. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता कमेंटमध्ये PDF मेसेज करायचा आहे आणि आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे विद्यार्थी मित्र. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय, बुद्धिमत्ता ही अशी जागतिक किंवा सार्वत्रिक क्षमता आहे ज्याद्वारे व्यक्ती हेतू परस्पर कृती करतो, तार्किक विचार करतो. अशी व्याख्या कोणाची आहे, ही डेव्हिड वेस्टलर यांची आहे. ओके, ऑप्शन नंबर ए, डेव्हिड वेस्टलर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे विद्यार्थी मित्र. ओके, बघा वेस्टलर यांनी बुद्धिमत्तेची अतिशय व्यापक व्याख्या केली. यामध्ये वेस्टलर प्रौढ बुद्धिमत्ता चाचणी ओके यांनी मांडलेली आहे देखील त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेली आहे. ओके, चला मित्रांनो बघा या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण महत्त्वपूर्ण प्रश्न जे आहेत या ठिकाणी मानसशास्त्र विषयाचे एकूण प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वपूर्ण म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.